जुने सगळे शिवसैनिक, आमचे महाराष्ट्र सैनिक, आम्ही यापूर्वी अनेकदा एकत्र काम केलेलं आहे. त्यामुळे 20 वर्षानंतर पुन्हा हे सगळे आलेत आणि ते माझ्यासाठी एवढ्या हिरिरीने सगळे उतरलेत, ताकदीने उतरलेत. त्यामुळे मला खरंच थोडंसं भावनिक आणि भावूक झाल्यासारखं बऱ्याच झालं. संघर्षानंतर पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे. संधीचं सोनं कसं करणार? नक्कीच सोनं करणार आणि मी तुम्हाला सांगतो की विजय आमचाच पक्का आहे. नक्कीच महापौर. महापौर आमचाच होणार आणि तोही मराठीच होणार. नक्कीच आपण पाहतो बघा, या ठिकाणी संदीप देशपांडे पण पोहोचलेले आहेत आणि प्रत्येक कार्यकर्त्यांसोबत आणि आपापल्या सहकाऱ्यांसोबत कायम हिरिरीनं त्यांच्या सोबत राहणारे, त्यांच्या पाठीशी राहणारे नेते म्हणून ओळखले जातात. आज काय वातावरण आहे या ठिकाणी? सर्व शिवसैनिक मनसैनिक भगवं वादळ संपूर्ण दादरमध्ये. आज ज्या पद्धतीने मराठी माणसाची एकजूट झालेली आहे, त्यामुळे समोरच्यांच्या छातीत धडकी भरणं हे स्वाभाविक आहे. मी खात्रीपूर्वक सांगतो, या माहीम विधानसभेमध्ये जिथे आम्ही आज फॉर्म भरायला जातोय, ठाकरे बंधूंचेच साईचे साई नगरसेवक निवडून येणार. नक्कीच. पण अमित साटम ज्या पद्धतीने म्हणतायत की मामू आहेत, या मामूंना घरी बसवायचं आहे आणि त्यांना महापौर होऊ द्यायचं नाहीये, या टीकेकडे कसं पाहता आणि कसं उत्तर देणार? याला पोलरायझेशन होत आहे, धर्माचं राजकारण होतं या निवडणुकीमध्ये. मला असं वाटतं हे पमू जे आहेत लोक परप्रांतीयांचे, जी त्यांना मतं लागतात, आज जर त्यांची यादी बघितली तर इथे परप्रांतीय महापौर करण्याचा घाट हा भारतीय जनता पक्षाने घातलेला आपल्याला दिसतो. नक्कीच. मुंबईचा महापौर ठाकरे ब्रँडचाच असेल. मुंबईचा महापौर हा ठाकरे बंधूंचा असेल आणि ठाकरेंच्या विचाराचा असेल. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय बघा, प्रचाराला सुरुवात झालेली आहे, कार्यकर्ते निघालेले आहेत. मुंबईचा महापौर ठाकरे ब्रँडचाच असेल असा विश्वास सुद्धा या निमित्तानं व्यक्त